कोल्हापूर शहरात दिवसेंदिवस वाढणारी वाहन संख्या, रस्त्यांवर सुरू असलेली कामं आणि मर्यादित पार्किंग सुविधा यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे। या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस अधीक्षक नंदकुमार मोरे यांनी कडक आणि तातडीची उपाययोजना राबवली आहे। शहरातील प्रमुख चौकांवर अतिरिक्त मनुष्यबळ नियोजित करून ट्रॅफिकचे डायरेक्ट मॉनिटरिंग सुरू करण्यात आले असून अनधिकृत पार्किंगवर धडक कारवाई करत वाहनं उचलण्याची मोहीम देखील सुरू आहे। तसेच रस्त्यावरील सुरू असलेल्या कामांमुळे निर्माण होणारी कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेसोबत समन्वय साधून पर्यायी मार्गांची आखणी करण्यात येत आहे। नागरिकांना नियम पालनासाठी जनजागृती देखील करण्यात येत असून शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेकरिता सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन मोरे यांनी केलं आहे। शहर तेवढंच आहे, पण दिवसेंदिवस आपण पाहतोय वाहतूक ही वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शहरामध्ये या वाहतुकीमुळे अनेक प्रश्न निर्माण होत चाललेले आहेत। नेमकं वाहतूक नियंत्रण शाखा या सर्वांवरती कशा पद्धतीने काम करते, त्यांचं रोजचं नियोजन कसं असतं, या संदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे सर आहेत, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार सर, सध्या वाहतूक वाहनं वाढत चाललेली आहेत आणि वाहतूक कोंडी असेल, पार्किंगचे अनेक प्रश्न सुरू आहेत। सध्या दिवसभराचं किंवा रोजचं आपलं रुटीन कसं आहे, कशा पद्धतीनं आपल्या शाखेमार्फत नियोजन केलं जातं? कोल्हापूर शहर आणि आसपासचा परिसर जर आपण आता बघितला तर लोकसंख्या खूप वाढलेली आहे। त्याप्रमाणे वाहनांची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे। त्या प्रमाणात रस्ते मोठे झालेले आहेत, रस्त्यात जेवढे आहेत तेवढेच राहिलेले आहेत। तर त्या अनुषंगाने कोल्हापूर शहर वाहतूक शाखा शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता प्रयत्न करत असते। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये शहरामध्ये जे येणारे रोड्स आहेत तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये याकरता लोक नेमली जातात। तसेच संध्याकाळ सत्रामध्ये जे गर्दीचे ठिकाण आहेत किंवा शहरातून बाहेर पडणारा जो फ्लो आहे तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये याकरता वाहतूक शाखेची लोक नेमली जातात। यामध्ये विशेषतः संध्याकाळ सत्रामध्ये रंकाळा टॉवर सारखे ठिकाण आहे ते जाम होतं, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त मनुष्यबळ लावावं लागतं। सकाळी किंवा दिवसभरामध्ये स्टेशन रोड आहे, भवानी मंडपचा रोड आहे, भाऊसिंगजी रोड आहे, बिंदू चौक आसपासचा परिसर आहे, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, वाहतूक कोंडी होत असते। तर या ठिकाणी नियमित लोक नेमली जातात। शहरामध्ये जवळजवळ 39 सिग्नल्स आहेत, त्यापैकी 21 सिग्नल आहेत त्या ठिकाणी आपण लोक नेमत असतो। CBS परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा नियमित लोक नेमले असतात। त्या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये याकरता आमचं नियोजन असतं। आमच्याकडे आता जवळजवळ 5 क्रेन आहेत, त्यामध्ये 2 टू व्हीलर, 2 4 व्हीलर क्रेन आणि 3 टू व्हीलर क्रेन नियमित चालू असतात। रहदारीचा अडथळा करणाऱ्या वाहनावरती ह्या क्रेन कारवाई करत असतात। पेट्रोलिंग सुद्धा आमचे आहेत काही, जे अचानक जर कुठं वाहतूक कोंडी झाली तर त्या ठिकाणी लोक पाठवले जातात। याकरता आता सुद्धा सर्किट बेंचमुळे आम्हाला अतिरिक्त 25 होमगार्ड सुद्धा मिळालेले आहेत, ते सुद्धा आम्ही वापरत असतो।